शिरोडा ताज वेळाघरच्या संदर्भात 2 दिवसापूर्वी मुंबईत एक पालकमंत्री तसंच त्या खात्याचे मंत्री आदरणीय शंभूराजे दीपक केसे यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ह्या संपूर्ण परिसरात एक संतापाची लाट उसळली। याचं कारण असं होतं की त्या लोकांनी कधीही ताजला विरोध केला नव्हता। ते ताजच्या बाजूने आहेत, ताज व्हायला पाहिजे अशी त्याही ग्रामस्थांची इच्छा आहे। मच्छीमार बांधवांची जी 9 हेक्टर जागा आहे त्यातली तर घरं आहेत आणि 2-2, 3-3 गुंठे त्यांच्याकडे जागा आहे, तर ती वगळावी अशा प्रकारची त्यांची मागणी होती। याच्यापूर्वी सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी तिथं भूमिपूजनाचा प्रयत्न झाला, त्यावेळी आपण सगळ्यांनी बघितलं असेल तिथल्या महिला भगिनी प्रचंड आक्रमक झाल्या होत्या। पण त्या काळात सुद्धा त्यावेळीचे पर्यटन मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांनी तिथल्या लिंगेश्वर मंदिराकडे जाऊन सांगितलं होतं की तुमच्या कुठल्याही जागेला हात लागणार नाही। ते माझी शासनाला अशी विनंती राहील, आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना वस्तुस्थिती सगळी समजावून सांगितली। त्यांना म्हटलं तुमच्याकडूनही तुम्ही प्रस्ताव शासनाला पाठवा। पुढच्या आठवड्यात शंभूराजेंची वेळ घेऊन आमदार निलेश राणे यांनाही बरोबर घेऊन आम्ही तिथे त्या ठिकाणी वस्तुस्थिती सांगू। वेळ पडली तर पालकमंत्र्यांनाही त्यांना समजून सांगू की ही त्यांना कदाचित वस्तुस्थिती माहिती नसेल, इथली वस्तुस्थिती जी आहे ती अशी अशी आहे, हे लोक जागा द्यायला तयार आहेत। प्रश्न एवढा आहे की 110 एकरपैकी जवळजवळ 100 एकर जागा त्या ताज ग्रुपला राहते। 30 वर्ष त्या लोकांनी काहीच केलं नाही। त्यामुळे त्या लोकांचं म्हणलं अजूनपर्यंत तुम्ही आपण काय केलं, आता मोपा जवळ झाल्यामुळे सगळेच लोक यायला लागले। आम्ही ताजचं स्वागत करतो, पण त्याचबरोबर ताजच्या जे कोण मॅनेजमेंट आहे आणि आमची MTDCची मॅनेजमेंट यांनी इथल्या शेतकऱ्यांशी जे खरे भूमिपुत्र आहेत, ज्यांची जागा जाते त्यांच्यावर बसावं आणि त्याच्यानंतर तोडगा काढावा। निश्चितपणे ताज यायला पाहिजे ह्या विचाराचे सगळेच आहेत आणि लवकरात लवकर यांचा प्रश्न सोडून ताज सुरू करावं अशा प्रकारची विनंती आम्ही MTDCला करू, त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पण करू आणि जे शंभूराजे ह्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना पण या ठिकाणी करू। धन्यवाद। अनुषंगान काल जो सामंजस्य करार म्हणून सांगितलं गेलो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं घटक कोण 3 असतात। एक MTDC म्हणजे शासन, 2 ताज ग्रुप आणि 3 म्हणजे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी। इथे तिसरा जो महत्त्वाचा ग्रुप असा शेतकरी प्रतिनिधीच नाही होते, ते सगळे कोण बिल्डर का बाहेरचे ज्यांचा तिथे काही संबंध नाही। त्यामुळे ह्या सामंजस्य कराराला किंमत शून्य, म्हणजे काही ते अर्थ नाही राहिलो। आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं म्हणणं का की यामध्ये त्यासंबंधी माहिती हवी, कारण हो लढो 2-4 वर्ष 30 वर्षे लढो चालू असा। ह्या 30 वर्षाच्या लढ्यात सगळ्यांनी आमका चांगल्या पद्धतीचा सहकार्य दिला, पत्रकारितेने दिला। कारण अन्यायाविरुद्ध आम्ही लढताना केवळ ताजसारखं चांगलं प्रकल्प येऊचो ह्या उद्देशानं आम्ही पहिली 94मध्ये मी त्यावेळी सभापती होता, बैठक झाली आणि त्यानंतर हे का आम्ही 60 एकर त्यांची डिमांड होती, 60 एकर आम्ही त्यांना देऊ केली। नंतरच्या काळात ना शासन प्रतिनिधी मार्फत की जमीन अधिकाधिक घेण्याचे प्रयत्न झाले। 60च्या जागे 90 झाली, त्यानंतर 110 झाली, नंतर 140 झाली, आता 156 एकर जवळजवळ असा। माझं आमचं म्हणणं आहे का यामध्ये एक गावठाण क्षेत्र असा जे ज्या ठिकाणी शेतकरी होतं त्या सुद्धा क्षेत्र त्यांनी त्याच्यामध्ये कव्हर केला। म्हणून सर्वेवर 39 चे 28 एकर आणि ज्या ठिकाणी आज जोरदार सगळी वापरतो तो 22 एकराचं वेळाघर पडतो। हे खरं म्हणजे सरळ सोडू होते, कारण तेवढं क्षेत्र लोकांनी पैसे पण घेऊ नये सर म्हणजे त्यासंबंधी। मग असं असताना सुद्धा त्यासाठी लढत येऊ लागतं, हा दुर्दैव असा आमचा। आणि म्हणून त्याविरुद्ध आमचं संघर्ष असा, या संघर्षात आमका की नाही ह्या संघर्षामध्ये आमच्यावरचं अन्याय विचारात घेऊन राजन तेली साहेब का निलेश राणे म्हणजे या लोकांनी आमका चांगल्या प्रकारचं कॉपरेशन दिला। आजपर्यंत मिळालेल्या कॉपरेशनमुळे 30 वर्षामध्ये आमच्या न्याय्य बाजू उचलत चांगल्या पद्धतीने त्या कॉपरेशन मिळाला। आणि आमचं म्हणणं आहे आज असा ना, ताज प्रकल्प आणण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील होतो की आमच्याकडचे बेरोजगारांना रोजगार मिळाला। आम्ही 85 जणांची पहिली यादी दिली सभापती असताना, पण तरीसुद्धा की ना ते बिचारे तसेच राहिले। आज 30 वर्ष होऊन गेली, आम्ही जागा दिली, काही झाला ना। आता ही परिस्थिती भयानक निर्माण झाली की आता ते सगळे जागा घेण्यासंबंधीचे सुद्धा प्रयत्न सुरू झाले। आमचा एक ताबविरोध असा, मग आमच्या जीवन मरणाच्या अस्मितेचा प्रश्न होता। कारण जर आम्ही तिथे राहूच शकलो ना तर मग म्हणजे हे जे भूमिपत्र असत
मी सभापती असल्यामुळे त्या काळामध्ये या लढ्यामध्ये पूर्ण उतरलो. आज ही इतकी भयानक अवस्था असा बघितलं ना, खाडीमध्ये त्यांनी आंदोलन केलं, सर्व स्तरात आंदोलन करतं आणि यासाठी ही अशी न्याय त्याच्यासाठी सगळ्यांचं आमचं चांगलं कॉपरेशन मिळतं. पत्रकारितेने आमच्या लढ्यात, न्याय लढ्यात अतिशय चांगलं प्रतिसाद दिलो, पाठिंबा दिलो. कारण वस्तुनिष्ठ परिस्थितीची त्यांनी संपूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी पाठिंबा दिलो. त्यामुळे आमचं लढो हो आमच्यावरच्या अन्यायाविरुद्ध असा आणि तो हे 2 क्षेत्र वगैरे तर ताज प्रकल्प होण्यासाठी पूर्णतः पाठिंबा आमचं राहत. पूर्ण आम्ही सक्रिय असो, म्हणजे आणलोच आम्ही, तेव्हा आम्ही सक्रिय असो. एवढाच आमचा सगळ्यांचा एक मुख्य म्हणणं असा. इथे आमचे सल्लागार म्हणजे या संबंधी भाऊ आंदोलकर पण असतात. हा सगळ्यांच्या आणि इथे आमचे या संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू आंदोलकर, हनुमंत गौडणी सेक्रेटरी, सगळं स्टाफ आम्ही सगळे बसलो आणि आम्ही संतापाची लाडली इथे आमचा विरोध नाही अजिबात. इथेही अशी परिस्थिती असते. त्यामुळे या परिस्थितीविरुद्ध आम्ही आमचं प्राण नसेल आम्ही संघर्ष करतो.